प्रॅक्टिस सेट 6.6 आपल्याला आता पाय डायग्राम हा शेवटचा आहे अल्जेब्रातला चॅप्टर. आपल्याला पाय डायग्राम काढायचे. टू ड्रॉ अ पाय डायग्राम वी हॅव सीन हाऊ टू रीड अ पाय डायग्राम. नाउ लेट अस लर्न टू ड्रॉ इट. To draw a pie diagram, the whole circle is divided into sectors proportional to the components of the data. The measure of the central angle for each sector is found by the following formula. आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. The measure of central angle of sector number of scores in the components upon total number of scores into 360. आपल्याला इथे हा फॉर्म्युला यूज करून एकदम सोपा आहे पाय डायग्राम. तुम्हाला पहिले काय करायचं आहे तर आपण एक गणित सॉल्व करायला सुरुवात करूया आणि त्याचे डायग्राम पण काढूया सगळे, म्हणजे तुम्हाला गणित सहज समजेल. तर पहिला जो आहे तो आहे द एज ग्रुप अँड नंबर ऑफ पर्सन्स हू डोनेटेड ब्लड इन अ ब्लड डोनेशन कॅम्प इज गिवन बिलो. ड्रॉ अ पाय डायग्राम फ्रॉम इट. पहिलं काय करायचं, एज ग्रुप रायटिंग करून घ्यायचे. मग एज ग्रुप मी रायटिंग करतो इथे. पहिला जो दिला आहे तो आहे 20 to 25, नंतर 25 to 30, 30 to 35 आणि 35 to 40. नंबर ऑफ पर्सन्स आहेत त्यामध्ये पहिला आहे 80, त्यानंतर आहे 60, 35 आणि 25. याची टोटल आहे 200. 200. आपल्याला आता हे दिलेलं आहे ते त्याची टोटल करायची. लक्षात घ्या की टोटल आपल्याला पाहिजे याची. आता आपल्याला 360 मध्ये आणायचे आहेत सगळे. याची टोटल 360 झाली पाहिजे. मग काय करायचं, सोप्या भाषेमध्ये पहिलं इथे मेजर ऑफ द सेंट्रल अँगल पहिला फाइंड आउट करूया. 80 घ्यायचे अपॉन किती आहे टोटल 200 इंटू 360 करायचे. याची व्हॅल्यू होईल 144. सॉल्व करून बघा. त्याच्यानंतर दुसरा येणार 60 भागिले 200 गुणिले 360. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे येते 108. त्याच्यानंतर थर्ड बघा 35 अपॉन 200 इंटू 360 करायची. याची व्हॅल्यू येते 63. आणि लास्ट आपल्याला जो आहे तो 25 अपॉन 200 इंटू 360. याची टोटल घ्यायची फक्त. आणि हा सॉल्व केल्यानंतर याचा आन्सर येतं 45. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स घ्यायचे 144, त्यानंतर आपल्याला 108, 63 आणि 45 याचा आपल्याला पाय डायग्राम तयार करायचा आहे. तर आपण तो लगेच पाय डायग्राम काढताना आपल्याला त्या ठिकाणी एक जनरली 4 ते 5 सेंटीमीटरचा रेडियस असणारा एक सर्कल घ्यायचा आहे. आणि सर्कल घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही सर्कल काढाल तर त्या सर्कलमध्ये मेजरमेंट तुम्ही किती पण घेऊ शकता. 4 ते 5 जनरली घेतलं तर तुम्हाला सर्कल काढून आणि त्याच्यामध्ये पाय डायग्राम आपल्याला तयार करायचे. तर त्यासाठी आपण जे मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स आपण क्रिएट केले तर त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. आपण आता एक सर्कल काढूया. सर्कल तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे. एक सर्कल काढून घ्यायचं 4 ते 5 सेंटीमीटरचं. एक सर्कल काढलं. आता आपण त्या ठिकाणी सर्कल काढून झाल्यानंतर पट्टीचा वापर करूया. पट्टी वापरून तुम्ही एक स्ट्रेट लाईन काढून घ्या. बघा लक्ष द्या, स्ट्रेट लाईन आपण त्या ठिकाणी एक काढून घेतली. समजा एक स्ट्रेट लाईन काढायची इथपर्यंत. आता आपल्याला याच्यामध्ये क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आपण काय जाऊया, अँटी क्लॉकवाईज जाऊया, म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने. आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, पॉईंट्स घ्यायचे. आता आपण त्या ठिकाणी प्रत्येक गणिताचे पॉईंट्स आपण सॉल्व करूया. आता बघा यातलं गणित आपण पहिलं सॉल्व करू. आपण चार्टमध्ये
जे मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स घेतलेत त्यानुसार आपल्याला काय करायचे, तर इथे पाय चार्ट म्हणजे पाय डायग्राम क्रिएट करायचे. तर पहिलं आपल्याला काय करावं लागेल, कोन मापकाचा वापर करावा लागेल. हा घेताना त्या ठिकाणी 0 पकडायचं. आता 0 पासून तुम्हाला 144 म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपण जाऊया घड्याळाच्या उलट्या दिशेने. तर अँटी क्लॉकवाईजमध्ये बघा 0 पासून पुढे आपल्याला किती घ्यायचं आहे, 144. मग आता 0 बघा इथून लाईनपासून म्हणजे ब्लॅक लाईनपासून 0 पकडायचा. तर 144 म्हणजे 140च्या पुढच्या 4 लाईन्स होणार. बघा 1 2 याच्यामध्ये मोजायचे व्यवस्थित, 1 2 3 आणि 4 साधारण इथे तिथे पेन्सिलने डॉट करायचं आणि पट्टीने लाईन त्या ठिकाणी आपल्याला मारायची. आणि ही पट्टीने लाईन जॉईन करायची आपल्याला. तो जो अँगल आहे तो आपल्याला भेटतो 144. इथून आपण जॉईन करूया. हा झाला 144चा. हा एज ग्रुप 20 to 25 त्याच्यामध्ये रायटिंग करून घेतो मी. हा एज ग्रुप आहे. (22 to 25). आता पुढचा आपल्याला घ्यायचा आहे तो आहे 108. तर 108 घेताना आपल्याला काय करावं लागेल, या पद्धतीने इथून 0 घ्यायचा. आता 108 म्हणजे आता 0 पासून बघायचे, 0 10 20 याच्या आतल्या लाईन बघा. तर 108 म्हणजे 5च्या पुढच्या 3 लाईन्स म्हणजे इथे साधारणतः. आणि तो पॉईंट आपल्याला फक्त जॉईन करायचा आहे. थोडेसे कलर चेंज करतो मी. आणि इथे आपल्याला जी लाईन दिसते ती फक्त आपल्याला काय करायची, जॉईन करायची. पट्टीने एकदम व्यवस्थित जॉईन करायची. इथपर्यंत. त्याच्यातले नावं मात्र लिहायचे, लक्षात ठेवा. आता हा जो पॉईंट आहे हा आपण जो घेतला तो आहे एज ग्रुप 25 to 30. एज ग्रुप 25 to 30 आहे. आता पुन्हा आपल्याला कोन मापकाचा वापर करावा लागेल. आणि आता पुढचा आहे 63. एकदम व्यवस्थित घ्यायचे आपण घड्याळाच्या उलट्या दिशेने. आता बघा इथे पुन्हा 0 आणला. आता 0 पासून 63 कलर चेंज करतो मी थोडा. 63 म्हणजे 60च्या पुढच्या 3 लाईन्स बघा, 1 2 3 म्हणजे साधारण इथे 60च्या पुढच्या 3 लाईन्स नीट बघून घ्यायच्या. आणि पट्टीने आपल्याला काय करायचे, ते पॉईंट जॉईन करायचे. 60च्या पुढच्या 3 लाईन्स. इथपर्यंत. आणि तो आहे 63. हा किती आहे, 63. आणि तो किती आहे, 108. आधीचा किती होता, 108. हा जो आहे हा आहे 108. आता पुढचा बघा, त्यांनी 63 आपला झाला. एज ग्रुप आहे 30 to 35.
एज ग्रुप 32 35 हे ना नंतर त्या ठिकाणी रायटिंग करा. हां, एज ग्रुप 30 to 35 आहे. जे आपण डायग्राम आधी काढलेली होती ती व्यवस्थित ठेवा. पॉईंट्स घेतलेले व्यवस्थित घ्या, त्याच्यामध्ये अँगल्स. बघा पुन्हा हे रायटिंग तुम्ही नंतर करा, याच्यावर लिहिताना थोडासा हे होतो टाईम. तर अशा पद्धतीने हे डायग्राम तुम्हाला पूर्ण करायचे. आणि हा त्या ठिकाणी जो अँगल आहे हा आहे 63. आता जो लास्ट उरतो तो 45, म्हणजे हा जो उरला आहे तो आहे 45. तर अशा पद्धतीने 144, 108, 63 आणि 45. तर ही झाली पाय डायग्राम पहिल्या गणिताची. आता आपण दुसऱ्या गणिताकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2. The marks obtained by a student in different subjects are shown. Draw a pie diagram showing the information. आता इथे मी डायग्राम आपण जो चार्ट आहे तो मी आखून ठेवलाय त्याच्या याच्यासाठी की वेळ वाचेल आपला. याच्यात इंग्लिश, मराठी, सायन्स हे मॅथमॅटिक्स सगळे सब्जेक्ट दिलेले आहेत. आता त्याचे मार्क्स दिलेत त्यांनी. पहिला दिलाय 50, त्याच्यानंतर आहे 70, नंतर दिलाय 80, नंतर आहे 90, नंतर 60 आणि 50. याची टोटल त्या ठिकाणी होते 400. लक्षात घ्या हा पॉईंट, इथे 400 होते. आपल्याला काय करायचं इथे एक एक पहिला बघा 50 भागिले 400 गुणिले 360 करायचे. त्यानंतर 70 भागिले 400 गुणिले 360, 80 भागिले 400 गुणिले 360, 90 भागिले 400 गुणिले 360, त्यानंतर 60 भागिले 400 गुणिले 360 आणि 50 भागिले 400 गुणिले 360. आता या प्रत्येकाचे मल्टिप्लाय डिवाइड करून आन्सर्स काढायचे. तर पहिला येतो 45 डिग्री. सॉल्व करा. 63 येणार हा, 72, 81, 54, 45. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करून याचा पाय डायग्राम क्रिएट करायचा आहे. आता आपण हे अँगल्स काढले, आता आपण याचे पाय डायग्राम तयार करूया. सेकंड क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अँगल्स आपण काढलेत, मेजर ऑफ सेंट्रल अँगल. आता आपल्याला त्याचा पाय डायग्राम तयार करायचा आहे. तर त्यांनी जे मेजरमेंट दिलेत ते इंग्लिश, मराठी, सायन्स, मॅथ्स, सोशल सायन्स आणि हिंदी असे दिलेले. तर पहिला जो अँगल आहे तो आहे 45. मग आपण पहिला 45 अँगल घेऊया. आता 0 पासून 45 बघा, 0 जो आहे लाईनवरचा तो घ्यायचा आणि 45 म्हणजे साधारण इथे 40च्या आणि 50च्या मध्ये आपण त्याला जॉईंट करूया. तो 40 आणि 50च्या मध्ये. आता याला जॉईंट करू आपण. 40 ते 50च्या तो मध्ये हा झाला 45. आहे इंग्लिश. आता आपण 63 सेकंड जो अँगल आहे तो आहे 63. आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इथे 0 पकडायचा आणि 63 म्हणजे 60च्या पुढच्या 3 पॉईंट्स
60च्या पुढे आपल्याला 3 पॉईंट्स घ्यायचे आहेत. 60च्या पुढे 3 म्हणजे इथे साधारणतः येईल तो पट्टीने जॉईंट करू आपण त्याला. आणि पाय डायग्राम क्रिएट करायचा आहे आपल्याला. आणि लाईन काढायची. हा झाला 63. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे सायन्स 72 आहे. पुन्हा पाय डायग्राम आपल्याला काढायची. इथे अँगल घ्यायचा आहे आणि 73 शून्य इथून पकडायचा, 0 जी लाईन आहे त्याच्यावरून, आणि तिथून आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट घ्यायचा आहे 72चा. मग 72 म्हणजे 70च्या पुढचे 2 पॉईंट्स साधारणतः इथे येणार. नीट काढायची आणि पट्टीने ते जॉईंट करायचे. हा झाला 72. आता पुढचं आपल्याला घ्यायचं आहे मॅथ्स 81. पुन्हा आपल्याला 81साठी आपल्याला त्या ठिकाणी प्रोट्रॅक्टर, आता 81 म्हणजे पॉईंट लाईनवरचा घ्यायचा. 0 10 पासून 81 म्हणजे 80च्या पुढची एक लाईन साधारण इथे, आणि मग पट्टीने आपण त्याला जॉईंट करायचं. ही झाली 81. आता 54 आहे, लक्षात घ्या. 54 हा लास्ट पॉईंट येणार. तर 0 लाईनपासूनच घ्यायचा. 54 म्हणजे 5च्या पुढच्या 4 लाईन्स. 50 म्हणजे 50च्या पुढच्या 4 लाईन्स घ्यायच्या साधारण इथे, आणि मग पट्टीने पुन्हा आपल्याला तो पॉईंट जॉईंट करायचा आहे. लास्ट पॉईंट असणार तो. त्याच्यानंतर मग जो उरलेला आहे तिथे आपली डायग्राम क्रिएट होते. थोडासा कलर आपण वेगळा घेऊया. तर अशा पद्धतीने हा झाला 54 आणि हा उरलेला जो आहे तो होणार 45. तर ही झाली पाय डायग्राम. याच्यामध्ये नावं लिहायचे, जसं इथे इंग्लिश आहे, इथे मराठी, इथे सायन्स, इथे मॅथ्स, आणि इथे सोशल सायन्स. तर अशा पद्धतीने ही डायग्राम पूर्ण करायची. आता आपण पुढची डायग्राम बघूया. प्रश्न क्रमांक 3. लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 3 आपण सेम सॉल्व करायचे सगळे. आता इथे ट्री प्लांटेशन प्रोग्राम, द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय स्टुडंट्स ऑफ डिफरंट क्लासेस. तर इथे आपल्याला काय करायचे, क्लासेस दिलेले आहेत ते रायटिंग करून घेऊया. पहिला आहे 5th, दुसरा आहे 6th, 7th, 8th, 9th अँड 10th. आता नंबर ऑफ ट्रीज दिलेत त्यांनी. ट्रीज किती आहेत, पहिल्या याच्यात 40, 50, 75, 50, 70, 75. याची टोटल करायची आहे, ती होते 360. याची टोटल किती येते, 360.
मग आता 360 झाले, मग हे सेमच झाले. याचा अर्थ तुम्ही 40 भागिले 360 गुणिले 360 केले तरी 40च येणार आहेत. आन्सर तेच येणार. कारण का तर मल्टिप्लायमध्ये पण तोच आहे. 75/360 इंटू 360, 50/360 इंटू 360, 70/360 इंटू 360, 75/360 इंटू 360. आता हे दोन्ही जाणार तर 40, 50, 75, 50, 70 आणि 75 येणार. तर अशा पद्धतीने हा चार्ट तयार करून आपण याचा आता पाय डायग्राम काढूया. क्वेश्चन नंबर 3, आपण मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स काढले टेबलमध्ये. त्याच्यानुसार पहिला जो आहे तो आहे 40चा. आपण सर्कल काढून घ्या 4 to 5 सेंटीमीटरचा. एक स्ट्रेट लाईन काढा आणि आता आपण अँटी क्लॉकवाईज त्या ठिकाणी डायग्राम काढत जाऊया. बघा, आपल्याला 0 म्हणजे हा जो 0 आहे इथून पकडायचे पॉईंट्स आणि प्रोट्रॅक्टर बरोबर व्यवस्थित ठेवा. आता 0 पासून 40 आपल्याला अँगल घ्यायचा आहे. कलर मी वेगळा घेतो थोडा. 40 इथे येणार. हा 40चा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पट्टीने लाईन काढायची आहे. पहिले पट्टीचा यूज करा आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करायचा. हा आहे 40. आता आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे. तो आपण काढलाय, तो आहे 50चा. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 50चा पॉईंट घ्यायचा आहे. म्हणजे 0 इथं पकडलं तर 50 हा समोर येतो आणि आपल्याला तो काय करायचा आहे, जॉईंट करायचा आहे. आपण याला जॉईंट करूया. 50 हा आहे 50. आता पुढचं आहे 75. पुन्हा आपल्याला 75 घ्यायचे आहेत. आता 0 पासून 75 म्हणजे 70च्या पुढचे 5 लाईन्स हा येणार. हा पॉईंट आपण घेऊया. पट्टीने आपल्याला तिथे फक्त जॉईंट करायचे. आणि हे पॉईंट आपल्याला इथे 75. आता पुन्हा आपल्याला पुढचा घ्यायचा आहे 50. मग आता आपण 50 घेऊया. याच पद्धतीने सगळे घ्यायचे व्यवस्थित. हा आपण पॉईंट घेतला 50चा. आणि तो आपण जॉईंट करूया पट्टीने. हा झाला 50. आता पुढचा घ्यायचा आहे 70. 50चा एकदा जॉईंट करू परत.
आहे 50. आता आपण 70चा घेऊया. आता पुन्हा आपल्याला 0 पासून 70. आता 70 कुठे आहेत बघा, तुमच्या लक्षात येईल. हा 70 इथे. हा पॉईंट आपल्याला जॉईंट करायचा आहे. सत्तरचा आला. आणि उरलेला 75 उरणार. शेवटचा उरतो, शेवटचा काढायची गरज नाही, म्हणजे तो 75 होणार शेवटचा. उरलेला तो 75. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचे. पहिला जो दिला आहे तो 5th स्टँडर्ड आहे, हा जो आहे तो 5th आहे. त्यानंतर हा 6th आहे, स्टँडर्ड लिहा. हा 7th आहे. त्यानंतर हा 8 आहे, हा 9th आणि हा 10th स्टँडर्ड. तर अशा पद्धतीने आपल्याला पाय डायग्राम पूर्ण करायची आहे. तर आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. चौथ्या प्रश्नाचे आपण सेंट्रल अँगल्स काढलेले आहेत. आता आपण त्या प्रत्येकानुसार त्या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज आपण काय करूया. पहिला 108 आहे, म्हणजे 0 पासून पकडायचा, तो 108 येईल. हा 108 म्हणजे 100च्या पुढचे 8, म्हणजे 5च्या पुढच्या 3 लाईन्स. साधारण पण 5च्या पुढच्या 3 लाईन्स घेतल्या. आता आपण जॉईंट करूया त्याला. हा आपला पहिला जो आहे तो अँगल भेटेल. हा झाला 108. आता पुढचा 54 आहे. आता या पद्धतीने 54, 0 पासून 54 म्हणजे 50च्या पुढच्या 4 लाईन्स साधारण इथे. 4 लाईन्स इथे येतील. आपण त्या पट्टीने जॉईंट करूया. हा झाला अँगल 54. आपण हा जो काढला 54 होता, आणि आधीचा एक आहे तो आपण परत एकदा थोडंसं तो काढून घेऊया. हा 108 होता, हा 54 आहे. आणि पुढचा आपल्याला जो घ्यायचा आहे तो आहे 90. पण आता 90 घेऊया. 90 म्हणजे इथे समोर येणार. कलर चेंज करतोय मी थोडा. हा 90 आहे. पट्टीने आपण लाईन काढूया.
हा झाला 90 आणि आता एक 72 आहे तो काढूया. म्हणजे लास्टचा काढण्याची गरज नसते, तो येतो डायरेक्टली. आपण 72 घेतला. 70 इथे 0 पासून लाईन पकडायची, 70च्या पुढचे 2 पॉईंट्स साधारण इथे आणि तो जॉईंट करायचा. ही झाली आपली पाय डायग्राम्स. टोटल 4 गणित आहेत पाय डायग्राम काढण्याचे. याचे पाय डायग्राम्स पूर्ण करायचे. तर अशा पद्धतीने हा झाला 72 आणि हा झाला 36. तर पहिला ऑरेंजेस, नंतर आहे मँगो, त्याच्यानंतर आहे स्वीट लाईम, नीट रायटिंग करा, ॲपल्स आणि चिकू. तर ही झाली पाय डायग्राम. आता आपण पुढच्या गणितांकडे वळूया. नंबर 5. The pie diagram in figure shows the proportion of different workers in a town. Answer the following questions. आपल्याला पाय डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे तर दिलेले क्वेश्चन सॉल्व करायचे. तर इथे 72, 48, 24, 36, 18, 90, 72 असे त्यांनी पर्सेंटेज दिलेले आहेत अँगल्स. आता पहिला क्वेश्चन आहे, इफ द total worker is 10,000, how many of them are in the field of construction? त्यांनी काय केले की टोटल वर्कर्स दिले 10,000 आणि आपल्याला काय करायचे तर हाऊ मेनी वर्कर्स आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन फाइंड आउट करायचे. तर आपण काय करूया, पहिले एक्स मानूया. बघा, लेट फर्स्ट पॉईंट आपण सॉल्व करू याच्यामधला क्वेश्चनमधला. Let X workers are in the field of construction. आपण असं समजूया की कन्स्ट्रक्शनमध्ये X वर्कर आहेत. आता वरती अँगल दिला आहे 72 आणि टोटल नंबर ऑफ वर्कर्स, टोटल नंबर ऑफ वर्कर्स इज 10,000. किती आहे? 10,000 आहे. आता सेंट्रल अँगल आपण कसा काढतो कन्स्ट्रक्शनसाठी, तर सेंट्रल अँगलसाठी आपण फॉर्म्युला यूज करतो सेंट्रल अँगल. बघा का, लक्षात घ्या. फॉर कन्स्ट्रक्शन इक्वल टू वर्कर्स इन द फील्ड workers in the field upon total number of workers upon the total number of workers into 360. तर सेंट्रल अँगल जो दिला आहे तो आहे 72 इक्वल टू, याला आपण एक्स मानलाय अपॉन 10,000 इंटू 360. म्हणजे आपण याला सॉल्व जर केला तर एक्स इकडे 72ला मल्टिप्लाय 10,000 अपॉन 360, तर एक्सची व्हॅल्यू येते 2000. अशा पद्धतीने आपल्याला पहिलं गणित, पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व करायचा.
बघा टोटल नंबर्स ऑफ वर्कर्स दिलेले आहेत आणि आपल्याला कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी काढायचं आहे. आता सेकंड क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये मी भाग करतो इथेच. बघा पहिला झाला तर सेकंड. हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन दी ॲडमिनिस्ट्रेशन. आता आपण काय करूया सेकंडसाठी. लेट वाय वर्कर्स आर वर्किंग इन ॲडमिनिस्ट्रेशन. आपण मानूया की तो वाय. आता त्याचा सेंट्रल अँगल बघा किती दिलाय. फॉर्म्युला तोच आहे ना, सेंट्रल अँगल फॉर ॲडमिनिस्ट्रेशन इक्वल टू द वर्कर्स इन ॲडमिनिस्ट्रेशन अपॉन total number of workers into 360. आता सेंट्रल अँगल जो दिलाय तो बघा किती आहे. फॉर ॲडमिनिस्ट्रेशन 36. म्हणजे आपल्याला इथे व्हॅल्यूज पुट आउट करायचे आहेत. 36 इक्वल टू आपण त्याला वाय मानले अपॉन 10,000 इंटू 360. म्हणजेच वाय इक्वल टू 36 इंटू 10,000 अपॉन 360. तर इथे 0 गेला हा 36 गेले 36 गेला म्हणजे 1000. वायची व्हॅल्यू आली 1000. अशा पद्धतीने हा सेकंड पॉईंट सॉल्व करायचा आहे. आता थर्ड आहे व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन. आता आपल्याला कुठे काढायचे प्रोडक्शन मधले. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन. थर्ड क्वेश्चन आहे. आता प्रोडक्शन मधलं पर्सेंटेज जे काही सेंट्रल अँगल फॉर द वर्कर इन प्रोडक्शन इज किती आहे 90. आपल्याला काय काढायचं पर्सेंटेज काढायचे. पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला वर्कर इन प्रोडक्शन इज इक्वल टू 90% आहेत अपॉन किती आहे टोटल 360 इंटू 100 करायचे आपलं पर्सेंटेज काढण्यासाठी. 90 इथे जर आपण भाग दिला तर त्या ठिकाणी येतात 25%. याचा अर्थ दी पर्सेंटेज ऑफ द वर्कर इन प्रोडक्शन इज किती यायला पाहिजे 25%. तर अशा पद्धतीने याचे आन्सर्स आहेत. पहिल्याचं आन्सर आलं 2000, दुसऱ्याचं आलं 1000 आणि तिसरं आला 25%. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 गणितं सॉल्व करायचे. याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.6 मधला 6वा. The annual investment of a family are shown in the adjacent pie diagram. Answer the following questions based on it. If the investment in share is 2000, find the total investment. आपल्याला पहिला क्वेश्चन दिलाय, आपण फर्स्ट सॉल्व करूया. आता इन्व्हेस्टमेंट आपण काय करूया, टोटल इन्व्हेस्टमेंटला x मानूया.
टोटल इन्व्हेस्टमेंट एक्स मानली. आता त्या ठिकाणी सेंट्रल अँगल दिलाय शेअर्सचा, तो आहे 60 डिग्री, बघा बाजूला दिलेला आहे. आणि सेंट्रल अँगल इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, बघा फॉर्म्युला यूज करूया आपण. सेंट्रल अँगल फॉर इन्व्हेस्टमेंट इन शेअर इक्वल टू इन्व्हेस्टमेंट in share upon total investment into 360. तर शेअर सेंट्रल जो अँगल दिला आहे तो 60 आहे. इन्व्हेस्टमेंट आपण त्या ठिकाणी 2000 आहे अपॉन त्या ठिकाणी एक्स येणार टोटल इंटू 360, म्हणजेच एक्स इक्वल टू 2000 इंटू 360 अपॉन 60. 0 गेला 6, याचा अर्थ 12,000. म्हणजे पहिली व्हॅल्यू आली 12,000. आता हे झाला पहिला क्वेश्चन. सेंट्रल अँगल दिलेला आहे, इन्व्हेस्टमेंट इन शेअर दिलेली आहे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड. सेकंड आहे हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक. आपल्याला काय करायचं आहे, तर ती अमाऊंट आपण म्हणूया लेट द अमाऊंट डिपॉझिटेड in bank is y. आता फॉर्म्युला यूज करू आपण. सेंट्रल अँगल जो दिलाय तो सेंट्रल अँगल फॉर द अमाऊंट डिपॉझिटेड in bank equal to the amount deposited in bank upon total investment. Into 360. आता सेंट्रल अँगल अमाऊंट डिपॉझिटेड अँगल जो आहे तो आहे 90%, बघून घ्या वरती, इक्वल टू वाय मानले आपण 12,000 टोटल इन्व्हेस्टमेंट झाली ही इंटू 360. म्हणजेच वाय इक्वल टू आपल्याला 90 इंटू 12,000 अपॉन 360 होणार. इथे 0 गेला 9 1s और 4 4 1 3, म्हणजेच वायची व्हॅल्यू किती येणार 3000. आता थर्ड क्वेश्चनकडे वळूया आपण. हे बघा, याचं उत्तर आलं वाय 3000, म्हणजे याचा आन्सर आहे 3000. आता हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी दॅन द म्युच्युअल फंड्स. इमूवेबल प्रॉपर्टी आणि म्युच्युअल फंड्स याच्याविषयी क्वेश्चन आहे आपल्याला, तो सॉल्व करू आपण. थर्ड क्वेश्चनसाठी आपल्याला दोघांचे पहिले
रुपीज काढावे लागतील आणि मग आपण त्याचं दोघांमध्ये कंपेअर करू शकतो. हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी दॅन इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड 60 आणि इमूवेबल किती आहे 120. आपण काय करूया, इथे 2 भाग करूया म्हणजे तुम्हाला गणित समजायला थोडंसं सोपं जाईल. आता बघा, इथे आपण पहिला जो भाग घेऊया तो म्युच्युअल फंडचा घेऊया. थर्डसाठी म्युच्युअल फंड, त्याला आपण काय म्हणूया, बी. आपण त्याला पी मानूया. आणि इमूवेबल प्रॉपर्टी आहे इमूवेबल प्रॉपर्टी त्याला आपण क्यू मानूया. पी आणि क्यू, आपण याला पी आणि याला क्यू मानूया. आता फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्यानंतर फॉर्म्युला आपण आधीचा बघून लिहायचा याच्यामध्ये. तर पहिल्या याच्यामध्ये अँगल जो दिला आहे तो किती आहे, तर तो आहे 60 इक्वल टू आपण पी मानले अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट 12,000 इंटू किती येईल 360. आणि इकडे इमूवेबल प्रॉपर्टीची जी आहे त्याचा जो दिला अँगल तो किती आहे बघा, तो आहे 120 इक्वल टू क्यू अपॉन 12,000 इंटू 360. आता इथे सॉल्व करायचं आपल्याला. 60 इक्वल टू, आता इथे पी इक्वल टू घेऊया आपण. पी इक्वल टू 60 इंटू 12,000 अपॉन 360 येणार. आणि इकडे क्यू इक्वल टू 120 इंटू 12,000 अपॉन 360. हा सॉल्व केल्यानंतर आन्सर येईल 2,000 रुपीज. आणि क्यू सॉल्व केल्यानंतर येतात 4,000. दोन्ही सॉल्व करून बघा. आता हे झालं म्युच्युअल फंडमधलं, आपण जो काढला आहे तो म्युच्युअल फंड, आणि हा आहे इमूवेबल प्रॉपर्टी. आता नीट बघा, तुमच्या लक्षात येईल की मोर मनी इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी. तर ती किती आहे, तर 4,000 मायनस 2,000 म्हणजे किती येणार 2,000 रुपीज. ही म्युच्युअल फंडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. बघा, हाऊ मच मोर मनी म्हणजे किती मनी आहे, तर 2,000 आहे. मोर मनी. हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन पोस्ट. आता लास्ट पॉईंट आहे पोस्ट. आता पोस्टची अमाऊंट काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फॉर्म्युला यूज करावं लागेल चौथा, द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट. आता पोस्टमध्ये अमाऊंट किती आहे, तर ते येईल टोटल इन्व्हेस्टमेंट जे आहे मायनस इन्व्हेस्टमेंट इन जे म्युच्युअल फंड, त्यानंतर इमूवेबल प्रॉपर्टी आपण काढल्यात त्याच्यानंतर बँक आणि शेअर्स, या सगळ्यांची बेरीज त्या ठिकाणी मायनस करायची. टोटल आहे 12,000 मायनस इथे पहिला आपल्याला 2,000 आले होते, नंतर आले होते 4,000, नंतर आले होते 3,000 आणि प्लस 2,000 लास्ट. म्हणजेच त्या ठिकाणी 12,000 मायनस 11,000 आहे. म्हणजेच त्या ठिकाणी 1,000 ही त्या ठिकाणी पोस्टची अमाऊंट आहे.
amount invested in post is 1000. तर अशा पद्धतीने आपल्याला ही गणितं सॉल्व करायची आहेत. सोपी आहेत एकदम. म्हणजे पोस्ट जर बघितलं तर पोस्टमध्ये जी अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे ती आहे 1000. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 4 पॉईंट सोडवायचे आहेत. इथे कम्पेअर करायचे आणि इथे सॉल्व करायचे. इथे फॉर्म्युले मात्र रायटिंग करा. अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 6.6 इथे आपला कंप्लीट होता.